न्यू बॅटर विजयला तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. विजय कडव मैदानाच्या आतमध्ये एंटर जरूर होतात आणि सातत्याने एक अग्रेसिव्ह बॅटर म्हणून नेहमीच विजय कडवची ओळख राहिली. त्यांचे समोर आपण बहादूर रनर आहेत कारण की आपण जर पाहिलं तर सातत्याने एक विशेष बॅटर म्हणून नेहमीच ओळख राहते. विजयला आपण पाहतो विजय कडव नावातच विजय आणि बरेच कित्येक वेळा या विजयने आपल्या संघासाठी विजय प्राप्त करून दिले आहेत. तोच विजय आता स्ट्रायकिंग वरती तुम्हाला पाहायला मिळेल. हो इकडे आपण पाहतोय बॅकफुट लंबन्स करायचं होतं परंतु अंपायर कॉल व्हाईट बॉल जरूर येतोय आणि या व्हाईटच्या मदतीने आपण पाहतो आता धावफलक पोहोचलोय. एक सिंगल अकाउंट ओपन झालाय. पहिल्या बॉल वरती विकेट जरूर आली आहे परंतु आता दुसरा बॉल नक्कीच आपण पाहिलं व्हाईट बॉल. वरती हो इकडे देखील लॉफ्टेड शो खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इकडे देखील आपण पाहतो डॉट बॉल आला. पॅटर्न बॉलचा संपर्क होत नाहीये. क्या बात आहे. काय गोलंदाजी होते मैदानाचा आतमध्ये कौतुक करावं लागेल. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावं लागेल आतापर्यंत करतायत. गोलंदाजी करत असताना टीम चिखलोली संघ आक्षेपाने खेळतोय. विशाल पाटील रफ्तार पुन्हा एकदा बॉलर तयार. पुढचा बॉल इथे देखील आपण पाहतोय आता देखील क्या बात आहे. टप्प्यावरती गोलंदाजी म्हणावी लागेल मैदानाच्या आतमध्ये होते आणि लाजवाब कौतुक करावं लागेल कारण की टप्पा क्रिकेटमध्ये फार महत्वाचा असतो आणि ते ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये येत असताना वॉर्ड बॉलिंग कौतुक करावं लागेल घरात. पुढचा बॉल म्हणून एकदा बॉलर तयार. इकडे पाहावं लागेल. इकडे आपण पाहतोय आता व्हाईटचा कॉल आहे. चला नेक्स्ट मॅच तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार. एका बाजूला पाहिलं तर आमच्यापर्यंत नक्कीच माहिती पोहोचवतील अजून कमेटी. इकडे आपण पाहतोय मैदानावरती लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. विजय का बल्ला बोल रहा है हल्ला. क्या बात है. लाजवाब आपली बॅटिंग मैदानात आतमध्ये करतात. विजय सातत्याने पाहिलाय अग्रेसिव्ह हिटर म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे आणि आता आपण जर पाहिलं धावफलक पोहोचलोय 8 या धावसंख्येवरती. 5 बॉल आणि 8 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 1 षटक क्रमांक पहिला तुम्ही पाहतात. 5 ओव्हरची मॅच त्याच्यामध्ये किती धावा बनतील पाहणं गरजेचं राहिलंय. इकडे मैदानात 7 मध्ये पुन्हा एकदा बॉलर तयार बॉलिंग मार्क वरती. इकडे देखील आपण पाहतोय यॉर्कर लेनचा बॉल पाहायला मिळतोय परंतु व्हाईट पकडून टाकला होता आणि ते अंपायर कॉल व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाव नक्कीच मिळेल. धावफलक जण पोहोचेल ते म्हणजेच 9 या धावसंख्येवरती 9 ऑन बोर्ड. 9 धावा धावफलकावरती पाहायला जरूर मिळतात. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. एका बाजूला चिखलोली दुसऱ्या बाजूला गावदेवी आंबेशिवा संघ घेतोय. इकडे देखील यॉर्क लेनचा बॉल ब्लॉक होलला टाकण्यात आलाय आणि ते एक सिंगल कंप्लीट. आणि या सिंगलच्या पद्धतीने आपण पाहतोय आता धावफलक जण पोहोचलोय ते म्हणजेच 10 या धावसंख्येवरती. 10 ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. दुहेरी अंकामध्ये धावफलक जरूर पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाला आणि 10 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2 इथे दुसरा आपण पाहतोय राहताना कोणाला आमंत्रित करण्यात येईल.
चला वेळ घेऊ नका, स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. चला टीम चिखलोली टायमर ऑन आहे हे विसरू नका, अन्यथा आपण पाण्याच्या सामोरे तुम्हाला जावं लागेल, कारण की आज अंतिम दिवस आहे. प्रत्येक एक एक मिनिट एक एक सेकंद फार महत्वाचे आजच्या दिवसामध्ये. बघा टायमर ऑन आहे, विसरू नका. सातत्याने आम्ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, अन्यथा बघा पॅनल्टीच्या सामोरे तुम्हाला जावं लागेल, कारण की गेले 3 दिवस आपण पाहिलंय बरेच संघाला पॅनलाइज करण्यात आलं या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण की कठोर अशी खरं ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. डिसिप्लिन शिस्त देखील फार गरजेची आहे. मयूर धोंडे मैदानात 7 मध्ये बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतात, बॉलिंग ट्रॅकवरती. बॉल तयार, हाफ ट्रॅकर बॉल इकडे आडवा पॅटने पहिल्याच बॉल वरती. आता इथे मात्र सांगितलंय इलाका हमारा और धमाका भी हमारा. ठोकला सिक्सर, षटकार. क्या बात है, सुरुवात इथे नक्कीच केली. हल्ला बोल हवाई हल्ले चालू आहेत मैदानात. 7 मध्ये विजय अग्रेसिव्ह बॅटर म्हणून नेहमी ज्याची ओळख राहिली आहे आणि सातत्याने लांब लांब षटकार ही त्याची ओळख आहे, तोच बॅटर विजय कडाव स्ट्राईक रेट वरती. बॉल तयार, पुढचा बॉल अजून एक येईल का? इथे फटका फसलाय की काय? फिल्डर जज करतात आणि इथे कॅच ड्रॉप. जीवनदान मिळालंय इकडे विजयला, आणि जीवनदान फार महाग ठरत असं आपण नेहमीच पाहिलंय. जेव्हा जेव्हा जीवनदान बॅटरला मिळालंय तेव्हा तेव्हा कमबॅक झालाय, तिथून पुढे एक अग्रेसिव्ह रूप धारण केलंय बॅटरने. मयूर तामाने आता स्ट्राईक रेट वरती पाहायला मिळतात. एका बाजूला आपण पाहतोय गावदेवी आंबेशिव, दुसऱ्या बाजूला चिखलोली संघ घेतोय. गावदेवी आंबेशिव म्हटलं तर एक चांगला संघ नेहमीच ओळखला जातो, टॉप टेबल वरती असणारा. हो इकडे देखील ऑन साईडला फिल्डर, आणि इथे विकेटचं बटन परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. मयूर तामानेला मैदानाच्या बाहेर, फलंदाज बाद. न्यू बॅटर आता मैदानावरती कोण येईल? अक्की आलेत न्यू बॅटर मैदानावरती पाहायला मिळतील. न्यू बॅटर आपण पाहतोय आकाश सामान्य आलेत मैदानात 7 मध्ये स्ट्राईक एंड वरती. आकाश आणि विजय आता ही जोडी मैदानावरती पाहायला मिळेल. स्कोर कार्ड आपण पाहतोय जाऊन पोहोचलोय 17 रन से अपन कुल मिला के लगते हुए स्कोर कार्ड के ऊपर. गेंदबाज फिर से एक बार तैयार, बॉलर तैयार, पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. मयूर वर्सेस अक्षय, आकाश हे बॅटल. हाफ ट्रॅकर बॉल होता आडव्या पॅटने, इकडे गॅप मोठा नाही, धावांचा तोटा. धावा मिळतात 4, 1 बाउंड, सीमा रेखा पार 4. त्याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय वैभवजी गायकर साहेब इथे उपस्थित झालेत. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. समाजसेवक आणि नामांकित उद्योजक या आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे, वेलकम. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय जय गावदेव चषक भोपीपाडा आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. दमदार अशी स्पर्धा, क्रीडा स्पर्धा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. आणि राहताना एक आजचा अंतिम दिवस, महत्वपूर्ण दिवस जरूर आहे. क्या बात आहे, अगदी युक्तीचा वापर इथे केलाय, कारण की असं म्हटलं जातं ना, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, आणि तेच इथे मात्र पाहायला मिळालं.
फक्त दिशा दाखवली, हलक्या हाताने सॉफ्ट हँड्सने प्लेड केलं आणि फक्त मिळतात इथे आपण पाहिलं तर 4 चौकार. अगदी आपण जर पाहिलं तर हे क्रीडांगण नैसर्गिक सानिध्यात बसलेलं हे क्रीडांगण तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. स्वर्गीय दाजी वेंडू भोईर मैदान डोके गाव यांच्या माध्यमातून तुम्हाला ही क्रीडा नगरी तुम्हाला पाहायला मिळते. डोकेकरांचे मैदान आणि त्याच्यावरती ही क्रीडा स्पर्धा रंगतीये. हो, इकडे अगदी हलक्या हाताने ढकललाय, फक्त दिशा दाखवण्याचं काम इथे नक्कीच केलंय. ओव्हर नक्कीच कम्प्लीट झाले. ओव्हर नंबर 2 चा खेळ कम्प्लीट आणि धाव जम पोहोचले 26 धावा, माफ करा, 26 ऑन बोर्ड. 26 धावा धाव फलकावरती जरूर पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं कम्प्लीट झालंय आणि 26 धावा धाव फलकावरती आहेत. ऋषिकेश भोपी आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतात. ऑफिशियल स्कोरर आमच्या समवेत आहेत टेक्निकल रूम मध्ये आणि अगदी टॉप क्लास स्पर्धा नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. त्यातून जय गावदेव चषक भोपीपाडा 2026 थरार आणि आजचा अंतिम दिवस आहे. गेले कित्येक दिवस कित्येक महिने या स्पर्धेची चर्चा चालू होती, मेहनत चालू होती सर्व आयोजन कमिटीची आणि खास करून विशेष आपण कौतुक करूया आमचे विनोदजी भोपे असतील, राहुलजी भोपे असतील, प्रणवजी भोपे असतील. सातत्याने एक टॉप क्लास स्पर्धा कशी काय आपण बढवायची ते पूर्णपणे दखल घेतलं आणि अगदी टॉप क्लास ते फळ नक्कीच त्यांना मिळालं. आज तुम्ही पाहताय गेले 3 दिवस सक्सेसफुल या स्पर्धेचं आयोजन म्हणावं लागेल. बॉलिंग मार्कवरती पुनश्च एकदा विशाल पाटील. ओव्हर नंबर 3 वैयक्तिक आपण पाहतोय घरातून दुसरा षटक आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलेत. चला, हे स्पीडअप करणं देखील फार गरजेचं आहे. वेळ घेऊ नका कारण की टायमर ऑन आहे. टीम चिखलोली संघ विसरू नका कारण की अजून भरपूर मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि वेळ फार कमी आहे. चला, चिखलोली संघ आपण भरपूर वेळ घेतात. विशाल पाटील बॉलिंग मार्क वरती. पहिला बॉल आपण पाहतोय, फिल्डर आहे परंतु त्याला बीट करून पाठमोडी. क्षेत्ररक्षक फक्त राहतील धावत, बॉल जाईल सीमा पार, धावा मिळतात 4 चौकार. तीस धावा धावफलकावरती आहेत. 30 ऑन बोर्ड. हाफ ट्रॅकर बॉल इकडे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता आकाश, परंतु इथे एक सिंगलच फक्त मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहतो आता धावफलक जम पोहोचले 31. 31 ऑन बोर्ड. 31 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. एका बाजूला चिखलोली संघ खेळतोय, त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना टीम गावदेवी आंबेशिवा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. कोण जिंकेल, कोण जाईल नेक्स्ट राऊंड मध्ये. बॉलवरती पुनः एकदा विशाल पाटील. हो, लाऊड अपील करण्याचा प्रयत्न होता जरूर, परंतु इकडे अंपायर सिग्नल आपण पाहतोय लेग बायसच्या माध्यमातून इथे बॅटकट आहे. यस, बॅटकट सांगतात आणि इथे एक सिग्नल नक्कीच मिळेल. हलकीशी बॅटची रिडिंग हेच तुम्हाला पाहायला मिळेल आणि एक सिंगल नक्कीच मिळेल. धावफलक आपण पाहतोय जंप पोसेल 32-32 ऑन बोर्ड. एक धावा इथे नक्कीच एकवडल्या जातात. आज संपूर्ण आपण जर पाहिलं तर भोपीपाडा संघ एकदम इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळेल आणि डायमंड देखील तुम्हाला आज पाहायला मिळेल खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये. तन्मय भोपी देखील आलेत. विकेटचं पतन नक्कीच इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल LBWच्या माध्यमातून आणि परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद.
न्यू बॅटर आपण पाहतोय सुमित जमदारे आलेत मैदानावरती. एक ऑडिटर बॅटर आणि एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून नेहमीच सुमित याची ओळख राहिली आहे आणि संकटमोचक कामगिरी करणारा खेळाडू आता मैदानात आतमध्ये दाखल होतोय. लांब लांब षटकार, पॉवरफुल हिटिंग त्यासाठी ओळखला जातो आणि तोच आता सुमित मैदानात आतमध्ये एंटर झालाय. धाव फलक 32 या धावसंख्येवरती स्थिरावलाय. ओव्हर नंबर 3. पहिला बॉल लॉफ्टेड स्ट्रोक खेळायचा होता. फील्डर जज आणि क्या बात आहे. आणि इकडे विकेटचं बटन तुम्हाला पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक यावेळेस लागत असताना टीमला 4था. सुमित बॅक टू डकआउट. न्यू बॅटर आपण पाहतोय वैभव काकडे आलेत मैदानात 7 मध्ये. एक ऑफिशियल स्कोरर म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे, परंतु आता मैदानात 7 मध्ये दाखल होतात. एक चांगले खेळाडू म्हणून नेहमीच पाहिलं जातं आणि गावदेवी अंबेशिव म्हटलं तर सातत्याने एक चांगली स्पर्धा त्याच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच पाहायला मिळाली या सीझन मध्ये. इकडे आपण पाहतोय लाऊड अपील करण्यात आलंय, परंतु इकडे आपण पाहतोय आता डॉट बॉल जरूर आलाय. ओव्हर नंबर आपण पाहतोय 3चा खेळ नक्कीच कंप्लीट झाला आणि धावफलक एकदम पोहोचलाय ते म्हणजेच 32 या धावसंख्येवरती. 32 आणि बोर्ड 32 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आता शेवटचे या 12 बॉल किती धावा बनतात ते देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. चला वेळ घेऊ नका टीम चिखलोली संघ, कारण की भरपूर वेळ तुम्ही घेता. टायमर ऑन आहे, विसरू नका, कारण की आज महत्वपूर्ण दिवस आहे. चला ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये पाणी आतमध्ये घेऊन जायचंय, कारण की कडक उन्हाचा तडाखा देखील आहे, भरपूर ऊन आहे. चला पाणी आतमध्ये पोहोचवा खेळाडूंसाठी. आणि मी प्रत्येक संघाला प्रत्येक टीम्सला एवढंच म्हणेल की पाणी आपण जास्तीत जास्त पिया, कारण की ऊन भरपूर आहे.
45 धावा फलकावरती आहेत. 45. 45 धावा फलकावरती जरूर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा पुढचा बॉल ऑल विथ कार्पेट आपण पाहतोय. फिल्डर आहे तिथे एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये, परंतु इकडे 2 धावा नक्कीच कंप्लीट होतात आणि या 2 धाव्याच्या मदतीनं धावफलक जर पोहोचला ते म्हणजेच 47. 4 षटकाचा नक्कीच खेळ कंप्लीट झाला आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 47. 47 फलकावरती बनले गेलेत. इनिंग नंबर 1 चा खेळ चालू आहे. एक चांगला बॅटल मैदानावरती पाहायला मिळतोय. दुपारचं सत्र आहे. चला वेळ घेऊ नका, स्पीडअप करणं देखील फार गरजेचं आहे या मॅच मध्ये, कारण की अजून भरपूर मॅचेस आपल्याला नक्कीच कव्हर करायच्या आहेत. कारण की आताशी आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसातील मॅच नंबर 3 चालू आहेत. अजून 6 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. आणि खरंच आपण जर पाहिलं तर आज नक्कीच ज्या दानशूर दात्यांना या स्पर्धेला नेहमीच ज्यांचं सहकार्य राहिलंय आणि जे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक जे आपल्याला लाभलेलं आहे, जे ट्रॉफीज तुम्ही पाहतात समजणारे आकर्षण जे ट्रॉफीज आहेत ते आम्हाला नक्कीच सुपूर्द करण्यात आलेत. अंबरनाथ नगर परिषदचे विद्यमान हॅट्रिक नगरसेविका सन्मान्य आपण पाहतोय खरातन ज्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आले कैलासवासी सुंदर मारुती बोपी यांच्या स्मरणार्थ सौ ज्योत्स्ना चंद्रकांत भोईर मॅडम यांच्या वतीने नक्कीच आपण पाहतोय खरातन सुपूर्द करण्यात आल्या. त्या स्पर्धेसाठी त्यांचं देखील आम्ही मनाचा अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. तदनंतर आपण जर पाहिलं तर बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन साठी जे आकर्षक शूज आमच्यापर्यंत पोहोचवण्यात आले ते रामदासजी पवार साहेब यांच्या वतीने नक्कीच सुपूर्द करण्यात आले. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि आपण जर पाहिला तर खरातन एक वेगळं विशेष खरातन प्रथमतः आपल्याला पाहायला मिळतोय की बेस्ट फिल्डर नव्हतं तरी देखील खरातन आयोजकांच्या माध्यमातून हे सांगण्यात आलंय की बेस्ट फिल्डर साठी देखील आकर्षक शूज आहेत ते आम्हाला नक्कीच सुपूर्द करण्यात आले. वैष्णवी टेलर आणि ब्युटिशियन आहेत त्यांच्या वतीनं आणि श्री शंभूराजे 11 अंबेशू यांच्या माध्यमातून ते बेस्ट फिल्डर साठी देखील शूज तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे सरप्राईज करार्थन ते पॅम्पलेट मध्ये नव्हतं तरी देखील आयोजन कमिटीच्या वतीनं एक विशेष करार्थन पारितोषिक नक्कीच देण्यात येणार आहे. खरंच कौतुक आहे आणि त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. आणि सर्व जे दानशूर दाते ज्यांनी या स्पर्धेला नक्कीच मोलाचं योगदान दिलं आहे, नेहमीच पाठबळ दिलं, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. सन्मान्य आपण पाहतोय सन्मान्य आपण जर पाहिलं तर दानशूर दाते नेहमी सातत्याने पाठबळ असते या स्पर्धेला. त्याच्यामध्ये आपण जर पाहिला तर शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख सन्मान्य बाळशेठ कांबरी साहेब असतील, तदनंतर प्रभाकरजी पाटील साहेब असतील आणि गणेशजी पाटील साहेब असतील, यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. कारण की नेहमीच त्यांची मदत या स्पर्धेला राहिली आहे. आणि जेव्हा जेव्हा क्रीडा क्षेत्र असू दे, सामाजिक क्षेत्र असू दे आणि शैक्षणिक क्षेत्र या परिसरात होत असतं त्यांचं पाठबळ नेहमीच राहिले. आणि सर्वांचा आम्ही मनाचा अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा बॉलर तयार, ऑन साइडला टर्न केले आडवा पाटणे आणि फिल्डर आहेत. त्याच दरम्यान आमचे व्हॉइस ऑफ अंबेशू जितू गावट सर देखील इथे उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक सरचे हार्दिक स्वागत आहे. जितू गावट सर आपण देखील आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. एक बुलंद आवाज नेहमीच ज्याचा ऐकायला मिळतो या परिसरामध्ये. स्कोर कार्ड आपण पाहतोय जम पोहोचलं ते म्हणजेच 56 अब तक 56 स्कोर कार्ड के ऊपर लगता हुआ. स्ट्राइक एंड वरती विजय काय बॅटिंग करतोय मैदानात 7 मध्ये. आतापर्यंत विजयची जर बॅटिंग पाहिली ना तर वैयक्तिक खेळी तुम्हाला विजयची पाहायला मिळते ती म्हणजेच 12 बॉल आणि 19 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून जरूर आल्यात.
हाफ ट्रॅकर बॉल ओला टोस फटका केलाय ओव्हर द कव्हर्स फिल्डर आणि इथे मिस्टेक घडली मैदानाच्या आतमध्ये कॅच देखील ड्रॉप आणि चौकार देखील गेला मैदानाच्या बाहेर आणि धावफलक पोहोचले तब्बल 60 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल आहे. रोहित भोपी तिकडे होते चांगली मदत त्यांची देखील आहे. जय आहेत तिकडे जय भोपी आणि अगदी ताटामध्ये बॉलचं देखील काम करतात. बाईक त्यांनी उपस्थित ठेवली आहे. फटका दमदार आहे आणि विजय क्या बात आहे कमाल कौतुक करावं लागेल विजयचा. टॉप क्लास बॅटिंग एकटा लढलाय आणि षटकारानंतर धावफलक पोहोचलाय तब्बल 66 धावा. 67 धाव्यांची आवश्यकता आता मैदानात 7 मध्ये जरूर पाहायला मिळणार आहे. येणारे 30 बॉल आणि 67 धाव्यांची गरज. चला जितू गावड सर आपण या आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्यांचा आवाज देखील तुम्हाला ऐकायला मिळेल नक्कीच. खरं तर आपण जर पाहिलं तर नक्कीच ज्यांचं पाठबळ या स्पर्धेसाठी राहिलंय दानशूर दाते त्याचं नाव उल्लेख होणं देखील फार गरजेचं आहे. आमचे प्रभाकरजी पाटील साहेब असतील गणेशजी पाटील साहेब तदनंतर आमचे श्याम राऊत साहेब असतील अमरजी भोपे साहेब असतील राजेशजी पाटेकर साहेब असतील तदनंतर दिनेशजी दमदारे साहेब देखील आहेत. तदनंतर सन्मान्य सागरजी भोईर साहेब शशिकांतजी भोईर साहेब तदनंतर संतोषजी बोपी साहेब असतील तदनंतर चंदू बोपी साहेब असतील. लाख मुलाची मदत या संपूर्ण आपण पाहिला तर मंडळाची नक्कीच झाली आहे. तदनंतर आपण जर पाहिला तर संपूर्ण बोपीपाडा ग्रामस्थ मंडळ यांचं देखील विशेष मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी राहिलंय पाठिंबा राहिलाय आणि त्यांचं देखील आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. कारण जे दानशूर दाते असतील समाजसेवक असतील या स्पर्धेला ज्यांनी मोलाचं योगदान दिलंय त्यांचं सर्वांचा पुनश्च एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. तदनंतर आमचे कुंदनजी भोपे असतील त्यांचं देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करू. त्याच दरम्यान नक्कीच आपण पाहतोय खरं आता जे कूलर तुम्ही पाहतात मॅन ऑफ द सिरीज साठी आहे ते सन्मान्य कुंदनजी भोपे साहेब यांच्या वतीने नक्कीच पुरस्कृत करण्यात आलाय. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. तदनंतर कुळगाव बदलापूर नगर परिषदचे विद्यमान नगरसेवक सन्मान्य आदरणीय प्रदीपजी गीते साहेब यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यांचं देखील मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी नक्कीच राहिलंय. आर्थिक सहकार्य त्यांचं देखील आहे त्यांचं देखील आभार व्यक्त करतोय. तदनंतर आपण जर पाहिलं तर शालू दाब्याचे मालक अर्थातच सन्मान्य वासुदेव ठाकूर साहेब यांचं देखील मोलाचं योगदान विशेष सहकार्य या स्पर्धेला राहिलं त्यांचं देखील आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. आणि चविष्ट स्वादिष्ट खरं जेवण जर मेजवानी जर तुम्हाला करायचं असेल तर नक्कीच व्हिजिट करा. शालू धाब्याचे ओनर वासुदेवजी ठाकूर साहेब त्यांचं देखील आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. चला याच वेळ घेऊ नका मॅचला आपण लगेच सुरुवात करतोय. इनिंग नंबर 2 चला वेळ घेऊ नका अजून भरपूर मॅचेस आपल्याला कव्हर करायचे प्लीज सहकार्य करा वेळ घेऊ नका.
चला बॅट्समन लगेच पाठवा. चिखलोली संघ भरपूर वेळ तुम्ही घेतात, वेळ घेऊ नका, कारण की आज अंतिम दिवस आहे. प्रत्येक टीमला विनंती आहे, अन्यथा पॅनल्टीच्या समोर तुम्हाला जावं लागेल. चला मॅचला आपण लगेच सुरुवात करतो. एका बाजूला आपण आता पाहिलं तर गरज असणार आहे ती म्हणजे 67 धाव्यांची आवश्यकता आहे. 67चं टार्गेट सेट करण्यात आलं. येणारे 30 बॉल आणि 67 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. बॉलिंग मार्कवरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. सुमित जमदारे आलेत बॉलिंग मार्कवरती. ओव्हर नंबर 1 षटक क्रमांक पहिलं तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. आणि स्ट्राईक एंडवरती आपण जर पाहिला तर प्रणित आणि नॉन स्ट्राईक एंडवरती विशाल पाटील ही जोडी आता मैदानात आतमध्ये पाहायला मिळते. सुमित जमदार तुम्ही पाहतात बॉलिंग मार्कवरती एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नेहमी ज्याची ओळख राहिली आहे. चांगली बॅटिंग असू दे, चांगली बॉलिंग असू दे, फार चांगला खेळ नेहमीच त्यांचा राहिलाय. चला मॅच ऑन. दिव्य दोन्ही टीमला पुन्हा एकदा शुभेच्छा. गेम ऑन. चला वेळ घेऊ नका, विनंती आहे. बॉलिंग मार्कवरती सुमित जामदारेला तुम्ही पाहतात आणि स्ट्राईक एंडवरती प्रणित. नॉन स्ट्राईक एंडवरती तुम्हाला पाहायला मिळेल विशाल पाटील. 67 धाव्यांचं लक्ष आव्हान आहे. पहिला बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल. सेकंड इनिंगचा पहिला बॉल बन्नाट गाडी टाकण्यात आलाय. बॅटचं लिडिंग एज आणि आकाश तामाने कॅच तिथे ड्रॉप केली आहे. अक्की तिकडे होते परंतु इथे कॅच ड्रॉप झाली आहे. महत्वपूर्ण विकेट होती ती इथे ड्रॉप. जीवनदान मिळालं मैदानात 7 मध्ये. प्रथम पाहिलं तर आमचे संदीपजी भोपी असतील, विनोदजी भोपी, राहुल भोपी असतील, सातत्याने भरपूर मेहनत प्रणव भोपी असतील. आज विनोद भोपी यांचे चिरंजीव देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचा मुलगा आपण पाहतोय ध्रुव विनोद भोपी देखील इथे उपस्थित आहेत. एक छोटा लिटिल स्टार आता तुम्हाला जरूर पाहायला मिळेल आज इन ऍक्शन मध्ये खेळताना. क्रिकेटवरती भरपूर आवड त्याला देखील आहे ध्रुवला आणि सातत्याने वडील खेळत असतात ते बघण्यासाठी नेहमीच तो तिथे दाखल होत असतो. चला यस मॅचच्या दिशेने आपण वळतोय आणि नक्कीच इन्स्टावरती त्याला सर्च करू शकतात. इन्स्टा स्टार देखील म्हणावं लागेल, रील स्टार आमचा ध्रुव देखील आहे. भरपूर क्रिकेटचे व्हिडिओज तुम्हाला त्या पेजवरती जरूर पाहायला मिळतील. चॅनलला नक्कीच व्हिजिट करा. ध्रुव विनोद भोपी लिटिल स्टार, एक लिटिल खेळाडू, युवा उभरता सितारा, हे भविष्य आहे भोपीपाडा टीमचं. आणि विराट कोहली फॅन क्लब मध्ये एक नक्कीच नाव हे त्यात तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. ध्रुवचं आहे 18 नंबर. येस ओ टू मॅच. पुन्हा एकदा आपण मॅचकडे वळतोय. मॅचला आपण लगेच सुरुवात करणार आहोत. एका बाजूला मॅच ऑनगोईंग चालू आहे चिखलोली, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फाईट करत असताना टीम अंबे शिवा संघ नक्कीच खेळतोय. धावफलक आपण जर पाहिला तर एक या धावसंख्येवरती फक्त एक धाव धावफलकावरती जोडली गेली आहे. 1 ऑन अ बोर्ड. विशाल पाटील आणि नॉस्ट्रेलियनवरती आपण जर पाहिलं तर प्रणित ही जोडी मैदानावरती आहे. 67 धावांचं आव्हान आहे. 67 धावांचं लक्ष इथे बनवायचंय आणि त्याच्यावरती पाठलाग करायचा आहे. इकडे लॉफ्टेड स्ट्रोक फटका चांगला पाहायला मिळतो ऑन साईडला आणि बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतात 4. चौकार. बराच वेळानंतर आज चौकार आला असं म्हणावं लागेल आणि निर्णायक क्षणी तुम्हाला आज चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. चला व्हॉलेंटियर्स आपण बॉल ना. व्हॉलेंटियर्स जय भोपी तिकडे आय थिंक आहेत आणि तन्मय थोडस लक्ष ठेवा आणि जरा सावलीत राहा, उन्हात थांबू नका.
कारण की तुम्हाला संध्याकाळी खेळायचं, रेस्ट देखील करा, रेस्ट देखील करणं गरजेचं आहे. की तन्मय म्हटलं तर टीमचा डायमंड आहे. छोटा पॅकेट बडा धमाका. आमचे जितेशजी भोईर देखील आलेत. वेलकम जितेश. आणि मंडप डेकोरेटरचे नक्कीच सातत्याने आपण जर पाहिलं तर अगदी टॉप क्लास हे सजवण्याचं ते काम करत असतात. आणि त्याचं देखील आम्ही खरंच विशेष कौतुक करू. पाच धावा फलकावरती आहेत. ऑन अ बोर्ड. पुन्हा एकदा बॉलर तयार. इकडे फुल टॉस बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. गॅप मध्ये ढकलला. इकडे गॅप मोठा नाही, धावाचा तोटा. शोधलाय गॅप, लावला मॅप, बॉल चाललाय सीमा पार. ओव्हर द कव्हर्स आलेला चौकार. एक ओव्हरचा खेळ नक्कीच कंप्लीट झालाय. दाफलदम पोहोचले 8 या धावसंख्येवरती, 9 या धावसंख्येवरती. 9 ऑन बोर्ड, 9 धावा दाफलकावरती आहेत. शेवटचे आपण जर पाहिलं तर 2 बॉलवरती चौकार जरूर आहेत बॅक टू बॅक. बॉलिंग मार्क वरती मयूर तामाने यांना आमंत्रित करण्यात आले. ओव्हर नंबर 2, षटक क्रमांक 2. तन्मय देखील इथे आलेला आहे. छोटा पॅकेट बॉल शोधून आणलाय, त्याचं देखील कौतुक. त्यानंतर स्माईल डायमंड. पुढे अजून एक शब्द आहे. 9 धावा धावफलकावरती आहेत. चला वेळ घेऊ नका, स्पीडअप करा. टीम आंबेशू संघ वेळ होतोय. चला नरेश कडव, दिनेश कडव अँड टीम वेळ घेऊ नका, विनंती आहे. ओमकार मोरे चला थोडस स्पीडअप करा, कारण की भरपूर वेळ तुम्ही घेतात. अजून आपल्याला 6 मॅचेस ह्याच्यानंतर कव्हर करायचे आहेत, हे देखील लक्षात घ्या. भरपूर उशीर देखील झालाय. चला मॅच ऑन. पुढचा बॉल. इकडे आपण पाहतोय व्हेरिएशन पाहायला मिळतोय. टप्पा पडला नंतर थोडंसं अतिरिक्त बाउन्स तुम्हाला पाहायला मिळाला आणि ते आडव्या बॅटने खेळायचं होतं, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलने सुरुवात इथे केली आहे मयूर ताम्हाने यांनी. आंबेशी म्हटलं तर आमचे नरेशजी कडव असतील, दिनेशजी कडव सातत्यानं नेहमीच क्रिकेटवरती ज्यांनी प्रेम केलंय, मोठमोठ्या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे, त्यांचं देखील स्वागत आहे. नरेशजी कडव आपलं मनपूर्वक सरचं स्वागत. आणि आंबेशी म्हटलं तर आमचे जितू गावट सर असतील, एक उत्कृष्ट आवाज गावाला दिलाय, म्हणजे जितू गावट सर आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. जितू गावट सर आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील वेलकम आहे. धावफलक आपण पाहतोय जो पोहोचलोय ते म्हणजेच 10 या धावसंख्येवरती दुहेरी अंकांमध्ये धावफलक आहे. 10 ऑन बोर्ड, 10 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर न्यू बॅटर आपण पाहतोय केशव आलेत, रिटायर्ड हट नक्कीच आलेत. प्रणित थोडस आय थिंक क्रॅम्प किंवा काहीतरी थोडस पाठ तुम्ही मातात खरं तर दुखत असेल. केशव आलेत न्यू बॅटर मैदानात 7 मध्ये. इकडे आपण पाहतोय बॅकफुट लावून लेट गेट केलंय. क्या बात आहे. अगदी इथे आपण जर पाहिलं फक्त ढकलल्या दिशा दाखवली आणि त्या बॉल चालला सीमा पार. धावा मिळतात 4.
मयूर तमाने बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. बॉलर तयार. इकडे देखील आपण पाहतोय बॉलर पाक ड्राईव्ह केलं होतं फिल्डर पासून थोडासा दूर आणि थ्रो चुकीचा थोडासा पाहायला मिळतोय. परंतु एक सिंगल नक्कीच मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने दाफल जम पोहोचेल. आमचे ऋषिकेश बोपी सांगतात 15 धावा दाफलकावरती पोहोचलेत. 15 ऑन बोर्ड. 15 धावा दाफलकावरती आहेत. पुन्हा एकदा बॉलर यार मयूर बॉलिंग मार्क वरती. इकडे बनाट वेगन टाकण्यात आला. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते परंतु नेहमीच आपण पाहिलं अंबेसिव म्हटलं तर अंबेसिवचा चित्ता म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच आकाश सामाने इथे बॉल अडवण्यात आलाय. अगदी कुठल्याही जीवाची पर्वा न करता जो उंच झेप उडी मारतो आणि फिल्डिंग चांगल्या प्रकारची पाहायला मिळते तोच आकाश सामाने विकेट किपरच्या भूमिकेत आहेत. इकडे देखील परंतु आता मिसफील्ड आणि आता बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय लॉंग स्टॉप नॉन स्टॉप आलेला चौकार 4-22 माध्यमातून. येस बॅट कट आहे त्यामुळे हा चौकार नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतोय आणि या चौकाराच्या मदतीने आपण जर पाहिलं तर धाव फलक पोहोचेल 19 ऑन बोर्ड. 19 धावा धाव फलकावरती पाहायला जरूर मिळतात. षटक क्रमांक दुसरा कंप्लीट झालाय. चला वेळ घेऊ नका वेळ फार घेते ही मॅच. बघा आता पेनल्टीच्या सामोरे जावं लागेल. टायमर ऑन आहे. चला स्पीड अप करणं देखील फार गरजेचं आहे प्लीज टीम आंबेशू संघ. चला दिनेश कडव आणि टीम विनंती आहे. पुनश्च एकदा आमंत्रित करण्यात आलंय सुमितला. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3 तुम्हाला पाहायला मिळतो आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेत. चला स्पीडअप करा टीम अंबेशिव संघ. भरपूर वेळ तुम्ही घेतात. बॉलर तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सुमित. यावेळेस आपण पाहतोय स्पीड केसला फिल्डर आहेत आणि चुकी होणार नाहीये आणि धक्का क्रमांक यावेळेस लागत नसताना टीमला मोठा धक्का लागलाय कारण की महत्वाची विकेट होती. विशाल पाटीलच्या बॅट मधून धावा येत होत्या आणि विशालला परतावा लागेल मैदानाचा बाहेर. फलंदाज विशाल पाटील बॅक टू पवेलियन. बघा नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला टीम वाल्युली संघ फाईट करेल आणि त्याच्या अगेन्स्ट चालू असलेली ऑन गोईंग मॅच मधील विनिंग टीम त्यासमोर खेळ हे देखील नोंद घ्या. आणि दुसरी मॅच जी होणार आहे ती एका बाजूला आपण जर पाहिलं तर छत्रपती सीसी कुळगाव आणि त्याच्या अगेन्स्ट चौथ्या मॅच मधील विनिंग टीम तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. चला आरके ग्रुप वालेले आपण रिपोर्ट करा आपण आलेल्याची कारण की याच्यानंतर तुमची मॅच आहे देखील नोंद घ्या. आतिश मस्कर आणि टीम विनंती आहे. चला आंबेशिव संघ फार वेळ तुम्ही घेतात. लास्ट कॉल आहे आता. एकोणीस धावा धाव फलकावरती आहेत. 19 ऑन बोर्ड. 19 धावा धाव फलकावरती स्ट्रायकिंग वरती बॅटर मनीष. लेफ्ट हँड बॅटर. फुल टॉस बॉल फक्त कट केलाय. दिशा दाखवण्याचं काम केलं होतं परंतु लक्की तिथे उपस्थित आहेत आणि लकीली तो बॉल अडवला जरूर. 20 धावा धाव फलकावरती आहेत. 3 बॉल आणि 20 धावा. 2 बॉल आणि 20 धावा धाव फलकावरती जरूर पाहायला मिळतात. 20 ऑन बोर्ड. शेवटच्या आता 4 बॉल उर्वरित आहेत. चला भोईसवरी टीम आपण बॉल आतमध्ये फेकू नका विनंती आहे.
की ऑनगोईंग मॅच चालू आहे आतमध्ये. वाईटचा कॉल देतोय. एकवीस धावा 21 शुभ संख्या धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 21 ऑन बोर्ड 21 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल ऑन साइडला लॉक करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि इकडे गोलंदाज हसलाय आणि पाटर रुजलाय. परतावं लागेल मैदानाचा बाहेर. धक्का क्रमांक 3 लागत असताना केशव बॅक टू डकआउट. न्यू बॅटर मैदानात 7 मध्ये संदीप आल्यात. इलाट नंबर 5 वरती. बॉल तयार पुन्हा एकदा. इकडे आपण पाहतोय आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द ऑफ स्टिक, भरपूर बाहेरचा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. पिचिंग झालाय आणि इथे वाईटचा कॉल होतोय अंपायरच्या माध्यमातून. सुमित जामदारे तिकडे होते आणि अगदी आपण जर पाहिलं तर दोन्ही ऑफिशियल अंपायर तुम्हाला पाहायला मिळतात. आमचे सनी भोईर सर, आता कुणाल भोईर उत्कृष्ट अंपायरिंग नेहमीच त्यांच्या माध्यमातून होत असते आणि त्यांच्या सोबत आमचे वाले सर देखील आहेत. आणि फ्रॉम वसार अगदी सर्वगुण संपन्न असं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे नक्कीच पाहिलं जातं. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानात आतमध्ये एंटर झालेत. देवीदास आलेत न्यू बॅटर. बॉलर तयार पुन्हा एकदा. पुढचा बॉल बाउंड्री जोडला, इथं फटका टेकललाय. फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं. फिल्डर पाठमोरी धावतोय. तोपर्यंत या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात आणि या 2 धाब्याच्या मदतीने धावफलक जर पोहोचलाय 24 या धावसंख्येवरती. 24 ऑन बोर्ड. स्विचिर खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इकडे ओव्हर कंप्लीट झाली आहे. ओव्हर नंबर 3 नक्कीच कंप्लीट झालाय. धावफलक जाऊन स्थिरावलंय 24 या धावसंख्येवरती 24. आता येणाऱ्या समीकरण आपण जर पाहिलं तर येणारे 12 बॉल आणि गरज असणाऱ्या ती म्हणजेच 43 धाव्यांची. 12 बॉल आणि 43 धाव्यांची गरज. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय दिनेश आलेत. दिनेश कडव बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 14 तुम्हाला पाहायला मिळतो आणि क्रिकेटवरती सातत्याने आपण पाहिलाय प्रेम करणारं असं व्यक्तिमत्व आमचे नरेशजी कडव असतील, दिनेशजी कडव असतील, सातत्याने तुम्ही पाहिलाय. आणि याही वेळेस आता बॉलिंग मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळतं की उत्कृष्ट गोलंदाज तुम्ही नक्कीच पाहतात. कारण की बऱ्याच वेळा मॅडन षटक जिने हाताळलंय, विकेट हॅट्रिक जिने आपल्या कारकिर्दीमध्ये पटकावल्यात असे गोलंदाज दिनेश कडव बॉलिंग मार्कवरती. पहिला बॉल इकडे आपण पाहतोय स्वेट खेचला अलॉंग विथ द कार्पेट. विषय प्रिजम मध्ये वैभव आलेत. वेगाने बॉलला कलेक्ट केल्यात, रोखीला तोपर्यंत एकच सिंगल. क्या बात आहे, सुंदर फिल्डिंग वैभव यांचे पाहायला मिळते. आणि दिनेश कडव म्हटलं तर अंबेसिव गावचे उपसरपंच म्हणून नेहमीच त्यांची ओळख राहिली आहे आणि आता तेच बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती नक्कीच सिंगल आली आहे, परंतु आता सिंगलनी काही होणार नाहीये. जर सामना जिंकायचा असेल टीम चिखलोली संघाला तर मोठमोठे प्रहार करावे लागतील मैदानात 7 मध्ये. व्हाईट बॉल तर आलाय मैदानात 7 मध्ये. एक्स्ट्रा धाव तर मिळेल, परंतु एक्स्ट्राने तुम्ही जिंकू शकणार नाहीयेत. चौकार आणि षटकारची आतिषबाजी करावी लागेल मैदानात 7 मध्ये, कारण की दिल्ली बहुत दूर आहे.
हो इकडे पुढून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु आता स्लोवर चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. डॉट बॉलचे सांगता मैदानाच्या आतमध्ये जरूर झाली आहे. शांततेचा माहोल सध्याच्या घडीला नक्कीच पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉलर तयार. हो लॉफ्टेड स्ट्रोक बॉलर स्वतः दिनेश बॉल खाली आणि इकडे कॅच ड्रॉप नक्कीच झाली. सिंगल नक्की जिथे कंप्लीट होती आहे. बॉलर तयार पुन्हा एकदा. हो इकडे आपण पाहतोय लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु इकडे देखील डॉट बॉलची सांगता होती. ओ नंबर 4 असं वाटतं आता फक्त औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आहेत की काय असं म्हणावं लागेल. बॉलर तयार पुन्हा एकदा. नेक्स्ट बॉल लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतो. ऑन साइडला टर्न तर केला. इकडे फिल्डर आहे त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमा पार. 1 बाउन्स धावा मिळतात 4 चौकार. लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. फिल्डर त्याच्या बघायच्या बाहेर प्रयत्न चालू होते परंतु इकडे अजून एक आलेला मोठा धमाका बॅटमधून 6 वर षटकार. सहा बॉल आणि 30 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. चला वेळ घेऊ नका अंबेशू संघ प्लीज स्पीडअप करा. 6 बॉल आणि 30 धाव्यांची गरज या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलिंग मागवरती आपण पाहतोय खरं तर नरेश कडब आलेत. हे दोन्ही बंधू मगाशी आपण पाहिला दुसऱ्या बंधूंनी षटक हाताळलं होतं. आता नरेश कडब बॉलिंग मागवरती पाहायला मिळतात. नेहमीच एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं जातं नरेशजी कडब यांच्याकडे आणि आता तेच बॉलिंग मागवरती पाहायला मिळतात. इकडे आपण पाहिलं तर बॅटची लिडिंग एज परंतु आता एक सिंगल स्ट्राईक रोटेट जरूर झाली आहे आणि एका सिंगलच्या मदतीने अकाउंट ओपन केलंय. आता येणारे आपण जर 5 बॉल पाहिले तर 29 धाव्यांची गरज अजून या मॅच मध्ये. 5 बॉल आणि 29 धाव्यांची गरज या मॅच मध्ये म्हणजे 5च्या 5 बॉल षटकार इथे मिळवावे लागतील. बॉलर तयार पुन्हा एकदा. ओ पहिला बॉल लाऊड अपील करण्याचा प्रयत्न होता जरूर परंतु इकडे काय खेळले मैदानात 7 मध्ये पाहावं लागेल. इकडे डॉट बॉल येतोय. आता 4 बॉल आणि 29 धाव्यांची गरज मैदानात 7 मध्ये. 4 बॉल 29 धाव्यांची गरज मैदानावरती. नरेश कडव बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतात. ऑन साइडला टर्न केला विथ द कार्पेट. फिल्डर आहे डीप मध्ये आणि बॉलला स्टॉप केलाय. संपूर्ण टीम आपण पाहतोय गावदेवी आंबेशिवास संघ नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. बॉलर तयार पुन्हा एकदा बॉलिंग मागवरती. जरा थोडस स्पीडअप करा वेळ घेऊ नका कारण की भरपूर उशीर झालाय. त्याच्यानंतर आपल्याला एक अजूनही 6 मॅचेस कव्हर करायचे आहेत. इकडे देखील आपण पाहतो आता डॉट बॉल आलाय. डॉट बॉलच्या माध्यमातून धावफलक जम पोहोचलाय 39 धावसंख्येवरती. फिल्डर आहेत परंतु त्याच्या डोक्यावरून बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर्सला आलेला अंडर द रोप चौकार 4.
पुढचा बॉल इकडे आपण पाहतो. आता पुन्हा एकदा आपण जर पाहिला तर आता देखील मॅच फिनिश झाली. डॉटनी इथे आखरी ओव्हर नक्की समाप्त केली आहे आणि सामना फिनिश. सामना जिंकला टीम गावदेवी अंबेशिव संघाने. जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टफ लक टीम चिखलोली संघ. चांगला खेळ तुमचा देखील राहिला. संपूर्ण दिनेश कडव असतील, नरेश कडव अँड टीम कॉंग्रॅच्युलेशन. ओमकार मोरे अँड टीम तुम्हाला पाहायला मिळेल. चांगला खेळ आज संपूर्ण संघ चांगला खेळलाय. सुमित असेल, विजय असेल, आकाश